नमक हरामांना आणि गद्दारांना उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल। पक्ष वडील चोरणाऱ्यांचं कसलं मेरिट, ठाकरेंचा हल्लाबोल। बाळासाहेब यांचे ठसे घेतल्याचे कदमांचे दावे 100% खोटे। कदम यांना कोर्टामध्ये खेचणार, परब यांचा हल्लाबोल। तर कदम यांच्या बायकोला जाळलं की जाळून घेतलं याचीही नार्को टेस्ट करण्याची केली मागणी। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा 2 दिवस छळ केला। रामदास कदम यांची आरोपांची मालिका सुरूच। तर रामदास कदम यांना जबर किंमत मोजावी लागणार, संजय राऊतांचा इशारा। ओबीसींच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मात्र अनेक ओबीसी नेते नाराज असल्यानं बैठकीला जाण्याबाबत अनिश्चितता। ओबीसी महासंघाचाही बैठकीला न जाण्याचा निर्णय। जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का, जरांगेंचा हल्लाबोल। तर 1994चा जीआर रद्द करा ही आमची मागणी। जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर पलटवार। पुण्यातील अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांचा थेट डीसीपींना फोन। गौतमीला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन। तर गौतमीचे शो बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात मोठी बातमी। पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली। गाडी पोलीस स्टेशनमध्ये कुणी आणली याचीही माहिती नाही। या प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची बैठक। अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या घरी बैठकीचे आयोजन। नवी समीकरणं ठरण्याची शक्यता। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर माझं ऐका, आमदार संतोष बांगर यांची विमा अधिकाराला धमकी। शेतकऱ्यांचं हित पहा, नाही तर माझ्या एवढा वाईट माणूस नाही। बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचीही जोमानं तयारी सुरू। आजपासून नागपूरमध्ये 2 दिवसीय बैठकीचे आयोजन। निवडणुकीची रणनीती ठरणार। धनगर आंदोलक दीपक बोराडेही आज पत्रकार परिषद घेणार। धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढची भूमिका मांडणार। लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना दुग्धाभिषेक। हवप संग्राम बापू महाराज भंडाऱ्यांनी घातला दुग्धाभिषेक। पडळकरांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचं केलं कौतुक। रबाळे पोलिसांची मनोरमा खेडकरला पुन्हा नोटीस। पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या घराबाहेर लावली नोटीस। खेडकर अजूनही फरार। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट। हत्या प्रकरणातील सर्व व्हिडिओ मिळवण्यात पोलिसांना यश। कराडचा खंडणी मागण्यात सहभाग असल्याचे धागेदोरेही हाती। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास वेगानं व्हावा। ज्ञानेश्वरी मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। 2 वर्ष होऊनही पोलिसांना आरोपी मात्र सापडेनात। सोलापूरचे शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटेंवर हल्ला। करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतामध्ये हा हल्ला। महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे बंधू। अमरावतीमध्ये सुद्धा आय लव्ह मोहम्मदचा ट्रेंड। सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक। स्टिकर लावून दंगे करण्याचे कटकारस्थान। बोंडेंचा खळबळजनक आरोप।